आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ती शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळ. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? हां, त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर बाटल्यावर. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाजा नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्याचं? असं आहे ना की ती परवानगी का कोणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे मग कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं. आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये बसू, हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे असे जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज इथे ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून बसलेलो आहे, पण नसतं दिलं तर बघा आमचं आंदोलन ते मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही, असे सर टीका झाली असते. म्हणून कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि हे असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हती, आम्हालाही नव्हती ना, कुणा नव्हती अशी अपेक्षा. हे असं होईल काहीतरी, असं करतील. जरांगेंच्या मंचावरती अनेक अभ्यासक आहेत, त्यांचं देखील ते त्यांच्याशी चर्चा करतात. ते म्हणतात हैदराबाद गॅझेट प्रमाणे किंवा इतर गॅझेट प्रमाणे आरक्षण लागू होऊ शकतं, त्यानुसार देखील त्यांचा अभ्यास सुरू आहे. द्या ना, काय ते द्या ना, कसं काही लागू होतं आहे आणि सगळ्या मराठ्यांना लागू होतं तर द्या ना. आणि त्या हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन द्या ना. अभ्यासक आहेत ते मोठे आहेत, आम्ही ते अभ्यासक नाही बाबा. पण हे जे वाचतो त्याच्यातून आम्हाला, आणि हे मी विधानसभेत सुद्धा वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला वाटतं हे कोण होतं मला माहीत नाही, हाच विषय निघाला होता. त्यावेळेला मी विधानसभेत सगळं वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला विचारत होतं ना, मग तुम्ही राजीनामा द्या, मंत्रिमंडळाचा राजीनामा. हां, ते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेला मी बोललो ना, हे सगळं दाखवलं. सातारा गॅझेटचा त्यांनी विषय काढलेला आहे. सातारा गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुणबीमध्ये येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं एक नवी मागणी आता पुढे आलेली आहे. अरे सगळेच गॅझेटियर्स आहेत काय. बॉम्बे गॅझेटियर सुद्धा आहे, सातारा आहे, याव आहे, तेव आहे, सगळ्या देशाचे गॅझेटियर्स आहेत. आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी कुणबी असणारच आहे, मराठा असणारच आहे. तर त्यांना सगळ्यांनाच लागू करा. त्यांचा एवढा अभ्यास काही आमच्याकडे नाही बाबा. असं काय याच्यात जरांगेंच्या मंचावरती सगळे राजकीय नेते येत आहेत, परंतु एकीकडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्यावरती जरांगे थेट टीका न करता फक्त फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जात आहे आणि कुठेतरी सामाजिक तेढ सुद्धा यातनं निर्माण होते. मला तुमचा प्रश्न समजला नाही. दोन प्रश्नाचे एकदम गल्लत झाल्यामुळे माझा गोंधळ होतो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केवळ फडणवीसांवरती मुख्यमंत्र्यांवरती टीका केली जाते. त्यांना विचारायला पाहिजे तो प्रश्न. तो प्रश्न माझा नाही ना. ते टीका ते करतात, मी नाही करत आहे ना. आणि कुणी जायचं काय जायचं हे शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात. अगोदर जे काही आहे कमिटी नेमलेली आहे, शिंदे कमिटी नेमलेली आहे, त्यांचा काय अभ्यास. आणि ते सगळे जजेस आहेत ना रिटायर्ड, आणि प्रधान सचिव आहे त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर आहे ना ते स्टेप बाय स्टेप. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री यांना भेटलात, त्यावेळेला हे सगळे पेपर्स दाखवले, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला नेमकं काय आश्वस्त केलं?
तर त्यांनी हे सांगितलं की तुमचं म्हणणं जे आहे ओबीसीला धक्का लावणार नाही, आम्ही ओबीसीला अजिबात धक्का लावणार नाही. कुणबी प्रमाणपत्रावरनं राज्य सरकार GR काढण्याची तयारीत आहे आणि त्यामध्ये त्याचा अनुषंग असा आहे की गाव पातळीवरती स्क्रुटिनी समिती बनवून तशा पद्धतीनं सुलभता येण्यासाठी म्हणून ती सगळी त्या बाबतीत GR काढला जाणार. त्याच्यावरती तुम्हाला काही माहिती आहे का? किंवा मला काही माहिती नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की आतापर्यंत शिंदे समितीने काम केलंच ना. तिकडे गेले, तेलंगणाला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, अभ्यास केलेला आहे. तसं काही आणखीन अभ्यास करायचा आणखीन करा. परंतु तुम्ही म्हणाल सर्रास मराठवाडा आणि सर्रास पश्चिम महाराष्ट्र आणि सर्रास मुंबई प्रांत, हे काही शक्य नाही. याला विरोध होणार. आंदोलनाची घोषणा करताय तुम्ही, कधीपासून आंदोलन सुरू होईल? कारण की ऑलरेडी मी आंदोलन आमचं सुरू झालं, पण आंदोलन म्हणजे तुमच्या इथेच येऊन अशा प्रकारचा गोंधळ घालणं म्हणजे आंदोलन आहे का? आम्ही गावात आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्ही तालुक्यात, जिल्हा परिषद, जिल्ह्यामध्ये तिथे आता उद्यापासून आम्ही जे आहेत कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत, त्यांना देणार आहोत आमचं निवेदन. काय म्हणतात ते, काही लोक जे उपोषणाला बसणार आहेत आणि हे सगळं हे करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला जर पुढे असं वाटलं की हे जे आहेत काही गोष्टी आमच्या विरुद्ध जाणून बुजून सरकारनं जर गेलेल्या आहेत किंवा आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर हे थोडंसं गणपती आणि गेल्यानंतर. आणि आज जसं कोर्टानं सुद्धा विचारलं की त्या काय आझाद मैदानामध्ये पाणी आहे बसायला, त्यांनी सांगितलं पाऊस होता, तुम्हाला माहिती होतं, मग कसे काय आला तुम्ही पाण्यामध्ये? तर हे सगळं तोपर्यंत निपटू द्या, मग बघू, येऊ आम्ही. सरकार सर्व पर्यायाची चाचपणी करते आहे. 2 दिवस झाले मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते. जरांगे मागे हटायला तयार नाहीत. मग याच्यातून मार्ग कसा निघेल, तोडगा कसा निघेल? ते आता ते समिती आहे, शिंदे समिती आहे, नंतर विखे पाटील समिती आहेत, ते त्याच्यावर अभ्यास करतात. माझा मुद्दा एवढाच, भटक्या मुद्दा ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, एवढा फक्त. बाकी त्यांना काय करायचं ते करू. राज ठाकरे म्हणतात शिंदेनाच विचारा काय ते. हो, आता राज ठाकरे म्हणतात ठीक आहे, आता त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते जरांगेने दिलेलं आहे का. परंतु जे आहे सगळ्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की बाबा माणुसकीच्या दृष्टीनं जे आहे तिथल्या लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण द्या. तुमच्या ओबीसी नेत्यांवरती हल्ले होत आहेत. तुमच्या ओबीसी नेत्यांवर काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. काय होत आहे? हल्ले होत काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. कशासाठी? आम्ही कोणाला हल्ले करत नाही. ते का आमच्यावर हल्ले करतात? लक्ष्मण हाकेंवरती हल्ले झाले. हो बरोबर ना. तुम्ही का पण कशासाठी करता? आणि असे हल्ले झाले तर पोलिसांनी ताबडतोब निर्णय घ्यायला नको का? पाऊल उचलायला पाहिजे त्यांनी. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे दोन्ही राष्ट्रवादीचा हात आहे असं काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केले. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून सध्या भूमिका मांडताय, पण तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहात, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? मी ओबीसीचा नेता म्हणून इथे बसलेलो आहे. मंत्रिमंडळात सुद्धा ओबीसीचा नेताच आहे. मी आमदार पण ओबीसीचा नेता म्हणूनच बसलेलो आहे. आज नाही 35 वर्षापासून बसतो आहे. पुढे काय? असं आहे ना, ते जर तिकडे मराठा म्हणून जाऊ शकतात तर मी सुद्धा ओबीसी म्हणून जे आहे त्या गोरगरिबांसाठी लढू शकतो.